आज ना थोडा उशीरच झाला. मग मुलांच्या टिफिनसाठी आणि मोठ्यांच्या ब्रेकफास्टसाठीही पटकन काय तयार होईल? नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बेसनाचे धिरडी किंवा बेसन पोळी बनवतोय अवघ्या 10 ते 15 मिनिटात. चला तर मग सुरुवात करूया. तर बेसन पोळी किंवा बेसनाची धिरडी बनवण्यासाठी इथे मी 3 लहान आकाराचे कांदे घेतले आहे. त्यानंतर एक 3 ते 4 लसूण पाकळ्या, सोबतच 2 हिरवी मिरची आणि मूठभर अशी कोथिंबीर घेतली आहे. आता कांदा आपण चिरून घेऊयात. कांद्याची सर्व साल काढून धुवून पुसून घेतला. आता कांद्याचा जो वरचा भाग आहे तो असा काढून टाकूयात आणि बारीक असा कांदा चिरून घेऊयात. कांदा थोडासा बारीक चिरायचा. शक्य होईल तेवढा या पद्धतीने मी इथे बारीक असा कांदा चिरून घेते. बेसन पोळी करताना कांदा थोडा जास्तही झाला तरीही अजून बेसन धिरडीला किंवा बेसन पोळीला चव येते. असं प्रमाण ठेवायचं. 2 वाटी बेसन पीठ असेल तर अर्धी ते पाऊण वाटी एवढा चिरलेला कांदा घेऊ शकता. आता मिरची ही बारीक अशी कापून घेऊयात. मुलं खात असतील, मुलांसाठीच बनवत असाल तर मिरची अशी ठेचून घ्या. अगदी कमीत कमी मिरची अशी ठेचून घालू शकता किंवा थोडंसं मिरची पावडर. या पद्धतीने मी शक्य होईल तेवढी बारीक अशी मिरचीही कापून घेतली. त्यानंतर इथे एका मोठ्या वाटीमध्ये गच्च भरून 1 वाटी एवढं बेसन पीठ किंवा चणा डाळीचे पीठ घेतले. आता त्याच वाटीने इथे मी एक पाव वाटीपेक्षा जास्त कांदा चिरून घेतला आहे. यात घालूया आता अर्धा ते पाव चमचा एवढी मिरची पावडर. इथे मी हिरवी मिरचीही कापून घेतली म्हणून तिखट थोडंसं कमीच घातलं. तुमच्या आवश्यकतेनुसार तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. चवीनुसार मीठ घातले, चिरलेला कांदा, कापलेली हिरवी मिरची, यासोबतच जे आपण 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्या अशा किसणीने किसून घेते. याचीही चव खूप छान लागते या धिरडीमध्ये. तर या पद्धतीने अशी मी सर्व लसूण किसून घेतलेत. हवं तर तुम्ही ठेचूनही घालू शकता. नसेल आवडत नाही घातलं तरीही चालेल, पण लसणामुळे खूप छान या धिरडीला किंवा पोळीला चव येते. एकदा करून पहा. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि पाव चमचा एवढा हातावर चोळून घेतलेला ओवा, यासोबतच अर्धा चमचा एवढी जिरेपूड, पाव चमचा एवढे हिंग आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊयात. यात तुम्ही पाव चमचा किंवा 2 चिमूट एवढी हळदही घालू शकता किंवा नाही घातलं तरीही चालेल. मग फारच धिरडी किंवा बेसन पोळी लालसर होतात, म्हणून मी इथे हळद नाही घातली. तुम्ही हळद आवडत असेल तर नक्की घाला, पण थोडीशी 2 ते 3 चिमूट किंवा पाव चमचा एवढीच. त्यानंतर आता हे सर्व मिक्स करून घेतले. आता यात थोडं थोडं पाणी घालून हे भिजवून घेऊयात. सुरुवातीला अगदी थोडंसं असं पाणी घालायचं म्हणजे गुठळीही मग होत नाही. थोड्याशा पाण्यामध्ये सर्व हे मिक्स करून घेतलं. त्यानंतर आता पुन्हा आपण यात अजून थोडंसं पाणी घातलं आणि थोडं थोडं पाणी करत हे पातळसर असं भिजवून घेऊयात. जास्त पातळही नाही किंवा अगदी घट्टही नाही. भज्यांच्या पिठापेक्षा अजून थोडंसं पातळ असं. तर हे पहा, एवढं असं मी इथे हे पातळसर भिजवून घेतलं. गॅसवर आता तवा ठेवून घेतला. यात पोहे खाण्याचे 1 ते 2 चमचे एवढे तेल घातले. तेल सर्व बाजूने असं तव्याला पसरवून घेऊयात आणि यावर आता पळीभर आपण बेसन पीठ सोडूयात भिजवलेलं आणि एकसारखं डोश्यासारखं फिरवून घेऊयात. कांदा असल्यामुळे जास्त धिरडी गोलाकार घेत नाही, पण तरीही डोश्यासारखं असं फिरवून घ्यायचं आणि थोडीशी लहान अशी धिरडी घालायची. जास्त मोठेही नाही किंवा अगदी लहानसुद्धा नाही. तर या पद्धतीने असे मी इथे धिरडी फिरवून घेतली. कढईने आता थोडंसं तेल सोडूयात आणि एका मिनटानंतर किंवा अर्ध्या मिनटानंतर धिरडी अशी उलट करूयात. धिरडी घालताना त्याआधी गॅस मोठ्या आचेवर तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि गरम झाल्यानंतर आता धिरडी घालणार आहोत तेव्हा गॅस पुन्हा मध्यम ते मंद आचेवर ठेवायचा. मग नंतर धिरडी घालायची आणि त्यानंतर गॅस असा मध्यम आचेवरच ठेवायचा. तर हे पहा, दोघंही बाजूने मी कढईने तेल सोडून असे ही धिरडी भाजून घेतले. तवा थोडासा बारीक आहे आतमध्ये म्हणून थोडंसं असं लालसर होतं. त्यानंतर आता दुसरीही धिरडी घालताना थोडंसं तेल घालायचं. जास्त तवा तापला असेल तर थोडंसं पाण्याचा शिंपडाही देऊन पुसून घेऊ शकता, म्हणजे तव्याचं तापमान कमी होऊन धिरडी जास्त लाल होत नाही.
तर मी इथे थोडंसं पाण्याचा शिंपा देऊन तवाही पुसून घेतला. पुन्हा दुसरीही धिरडी घातली आणि आता हे पहा, मस्त असे मंद ते मध्यम आचेवर दोघंही बाजूने आपण धिरडी भाजून घेऊयात. याच पद्धतीने कडेने तेल सोडून उलटपालट करून घेऊयात. आता गॅस मध्यम ते मंद आचेवर करून भाजायचे, पण जेव्हा आपण धिरडी घालतो तेव्हा मात्र गॅस मोठ्या आचेवर करायचा आणि मोठ्या आचेवरच तवा गरम झाला की त्यानंतर मग धिरडी घालायची. पुन्हा मध्यम ते मंद आचेवर धिरडी भाजून घेऊयात. लोखंडाचा तवा आहे म्हणून थोडंसं मध्ये पातळसर असल्यामुळे लालसर होतात. आता पुन्हा मी इथे तेल घातले. तवा जास्त गरम झाला होता म्हणून पाण्याचा शिंपडा देऊन कॉटनच्या रुमालाने थोडा पुसून घेतला, म्हणजे तापमान कमी झाल्यावर मग धिरडी लालसर होत नाही. पण तवा थोडासा पातळ असला की थोडंसं लाल होतंच. आता याच पद्धतीने मी अजून तिसरीही धिरडी घातली आणि असं पसरवून घेऊयात. कडेने असं सर्व बाजूने अजून तेल सोडूयात. तर हे पहा, जेवढी हवी आपल्याला लहान मोठी तेवढं धिरडी मी इथे पसरवून घेतली आणि गॅस मी इथे आता मंद ते मध्यम आचेवरच ठेवला आहे. तवा जास्त तापल्यामुळे मग लालसर होतात. आणि आता धिरडी काढून घेऊयात. अशा कडा सुटायला लागल्या की हे पहा, या पद्धतीने असे उलट करून घेऊयात. तर हे पहा, गॅस आपला मंद आचेवर होता. मंद ते मध्यम आचेवर मी धिरडी उलटून घेतली तर रंगही या बाजूने किती सुरेख असा आला आहे. तवा जास्त तापला की पाण्याचा शिंपडा देऊन कॉटनच्या रुमालाने पुसून घ्यायचे, म्हणजे धिरडीही जास्त लाल होत नाही. लोखंडाच्या तव्यावरची धिरडी किंवा डोसे खूप छान लागतात खायलासुद्धा. अगदी झटपटही तयार होतात. 10 ते 15 मिनिटातच तेवढीच टेस्टी असे मुलं काय मोठीसुद्धा आवडीने खातात. याच पद्धतीने राहिलेल्या पिठाची ही धिरडी घालूयात. अगदी सोपी आणि झटपट चविष्ट अशी रेसिपी आहे. चपातीसोबतसुद्धा मुले खाऊ शकतात. मिरची ठेचून घाला म्हणजे अजूनच मग याला चव येते. मोठे खात असेल तर कापून घातली मिरची तरीसुद्धा छानच होतात. याच पद्धतीने सर्व धिरडी मी इथे बनवून घेते. राहिलेल्या पिठाची सुद्धा अगदी झटपट आणि पटकन अशी ही धिरडी होतात. एकदा तवा गरम झाला का मग कितीही धिरडी घाला, पटापट अशी ही धिरडी किंवा बेसन पोळी होते. तयार आहेत आपली बेसनाची धिरडी किंवा बेसनाची पोळी. अवघ्या 10 ते 15 मिनिटात मुलांच्या टिफिनसाठीही बनवू शकतो. दोघंही बाजूने मस्त अशी ही धिरडी झाली आहेत. हे पहा, अगदी खरपूस खमंग असे लोखंडाच्या तव्यावर भाजले जातात. थोडेसे लालसर होतात पण तेवढेच खायला टेस्टी लागतात. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटवरही सांगा. नवीन रेसिपीसोबत भेटूया. धन्यवाद.